महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मंगलं भगवान् विष्णु मंगलं गरुडध्वज मंगलं पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरिः सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। लोकाभिरामं रणरङ्गधीरम् राजीवनेत्रं रघुवंशनाथम् कारुण्यरूपं करुणाकरन्तम् श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजं वानरयूथमुख्यम् श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमम् देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। नमामि सद्गुरुं शान्तम् सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभम्। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चितचोर प्रभु जय जय माखन चोर। श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधा जुको दास जन्म जन्म मुहि
दीजियो श्री वृंदावन को वास। भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर नाम वपु एक, इनके पद वंदन करो नासत विघ्न अनेक। नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। मन आणि वाणीला पवित्र करण्यासाठी 2 मिनिट सगळ्यांनी हाताने टाळी वाजवून मुखाने प्रभू संकीर्तन करायचं आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा शिव गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा शिव गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा शिव गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा शिव गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। हरी बोल। दोन्ही हाताने टाळी वाजवून सर्वांनी भगवंताचं सुमिरन करायचं आहे। हर हर महादेव। जटाधरा शिव जटाधरा, हर हर भोले नमः शिवाय। जटाधरा शिव जटाधरा, हर हर भोले नमः शिवाय। त्र्यंबकेश्वराय श्री त्र्यंबकेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय। त्र्यंबकेश्वराय शिव त्र्यंबकेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय। सोमेश्वराय शिव सोमेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय। सोमेश्वराय शिव सोमेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय। सगळ्यांनी हाताने टाळी वाजवून 1 मिनिट। नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय।
विनंती करतो मी शिवाय एक विनंती नमः शिव नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः या खांबाच्या शिवाय रांगेत खुर्च्या लावल्या तरी चालेल आपण तिथे साऊंडचा त्रास होत असेल शिवाय नागेश्वराय शिव नागेश्वराय हर हर भोले नमः शिवाय नागेश्वराय शिव नागेश्वराय हर हर भोले नमः शिवाय महाकालेश्वराय महाकालेश्वराय हर हर भोले नमः शिवाय कालेश्वराय महाकालेश्वराय हर हर भोले नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हरि बोल। वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.
पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त प्रतिपालक शेगाव निवासी श्री संत गजानन महाराज की जय. बोलो हनुमान जी महाराज की जय. नमः पार्वती पतये हर हर महादेव. हरिः ओम. स्वस्ति श्री गणेशाय नमः. स्वस्ति श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री शिवमहापुराण शिवपुराण महात्म्यम. हे हे सूत महाप्राज्ञ सर्व सिद्धांत विप्रभो आख्याहि मे कथा सारं पुराणानां विशेषतः. ओंकार स्वरूप परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अखिल गुण निधान भक्त वांछा कल्पतरू षडगुण ऐश्वर्य संपन्न आनंद घन भगवान श्री सांब सदाशिव भगवान महादेवाची ही परम पावन कथा जगताधारभूत भावन परमात्मा समस्त जगताचं कल्याण करणारा ईश्वर अल्पभक्तीने संतुष्ट होणारी देवता भगवान श्री महादेव आणि भगवंताची ही परम पावनी कथा शिव महापुराण कथा. या परम पावन कथेचं चिंतन आजपासून आपण प्रारंभ करत आहोत. श्री संत गजानन महाराज प्रगट दिनाच्या निमित्ताने श्री संत गजानन महाराज देवस्थान पिपळा आज या परम पावन कथेचा प्रारंभ आपल्या या गावामध्ये होत आहे. थोडा बेस कमी करा. भगवंताची ही परम पावन कथा गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्तानं जास्तच कमी झाला. महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने आपण श्री संत गजानन महाराज देवस्थान कमिटीने या ठिकाणी ह्या प्रतिवर्षी काहीतरी आगळं वेगळं औचित्य साधून काहीतरी नवीन करायचं, काहीतरी नवीन आपल्याला मेजवानी द्यायची, काहीतरी नवीन आपल्या गावाला ऐकायला मिळावं आणि म्हणून दरवर्षी काहीतरी नवीन उपक्रम, कधी कीर्तन, कधी गजानन महाराजांचं संगीत पारायण, तर कधी भजन, कधी कथा, कधी पोवाडा, कधी शिवकीर्तन, नाही का, आदी आदी अशा वेगळे वेगळे उपक्रम हाताशी धरून
या संस्थांचे माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष, सहकोषाध्यक्ष आणि सर्व सदस्य मंडळी सर्वांच्या सहकार्याने आणि समस्त ग्रामस्थ मंडळ पिपळा किनखेडे यांच्या तन मन धनाच्या सहकार्याने अनेक वर्षापासून महाराजांचा प्रगट दिनाचा उत्सव हा या ठिकाणी संपन्न होत आहे. या वर्षी आपल्याला ग्रामस्थांनी, संस्थान कमिटीने शिव महापुराण कथेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. शिव महापुराण कथा आपल्याला 7 दिवसपर्यंत श्रवण करायची आहे. आणि या शिवपुराण कथेचं चिंतन करत असताना उपस्थित, मोठ्या संख्येने उपस्थित असणारी मातृशक्ती, तुम्हा सगळ्यांच्या चरणाचं मी दर्शन घेतो. उपस्थित असणारे सगळे पुरुष बांधव मंडळी, तुम्हा सगळ्यांच्या चरणाचं दर्शन घेतो. व्यासपीठावरती उपस्थित परमादरणीय सर्व गंधर्व मंडळी, आदरणीय श्री तुलसीदासजी महाराज कळमकर, आदरणीय श्री महंत हरिभक्तीपरायण चंद्रशेखरजी महाराज पुरी, आमचे शुभम दादा आहेत, तबल्यावरती मयूर दादा आहेत, सर्वांना या ठिकाणी सगळ्यांच्या चरणाचं दर्शन घेतो. सुंदर साऊंड सिस्टीम आहे. फक्त उद्या डिब्या थोड्याशा पुढे घ्यायच्या, किंवा आता जमत असेल तर पहा थोडस. दोन अजून आणताय. एकदा टाळी वाजवा. काय नाव तुमचं? आम्ही म्हटलं पुढं घ्या, ते म्हणते 2 अजून आणतो महाराज, काळजीच करू नका. बर, शाबास, क्या बात है, बहुत बढ़िया. आज आनंद वाटत आहे. आपल्या गावामध्ये 4 वर्षापूर्वी बहुतेक आलो होतो, नाही का राजू काका? 4 वर्ष झाले काल्याच्या कीर्तनासाठी इथेच. प्रगट दिनाचा उत्सव दुपारी बोलवला आमच्या विक्की भाऊन 11 वाजता, पण चालू केलं 2 वाजता. आणि त्या वर्षी कीर्तन ऐकून त्या ठिकाणी पुन्हा आमच्या विक्की भाऊंनी आणि त्यांचे सर्व त्या ठिकाणी सहकारी मंडळी सगळ्यांनी आज या वर्षी महाराज कथेसाठीच त्या ठिकाणी आपण यावं आणि 7 दिवस कथा आम्हाला ऐकवा. शिव महापुराणाची कथा आम्हाला श्रवण करायची आहे असं त्यांनी निमंत्रण दिलं कथेचं. आणि त्या निमित्ताने तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांच्या दर्शनाचा सुयोग जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. आज कथेचा पहिला दिवस आहे. थोडा प्रारंभ व्हायला उशीर झालेला आहे, म्हणजे आम्ही आलो वेळेवरती, परंतु सगळं होता होता उरकता सगळं करता करता एका चालू करता करता मुख्य कुस्त्या चालू व्हायच्या पहिले कुस्तीच्या पटांगणामध्ये काय असतं? पहिली कुस्ती कशावर असते? खोबऱ्याच्या तुकड्यावर असते, नाही का? त्याला काय बक्षीस नसतं. लहान लहान लेकरं असे पहिला दिवस पहिली कुस्ती त्या ठिकाणी खेळणारे पोरे, नाही का? तसा पहिला दिवस असतो. पहिल्या दिवशी म्हणजे त्या ठिकाणी प्रसाद घेऊन जायचं फक्त, असा हा पहिला दिवस आहे. पण पहिल्या दिवसाच्या मानानं आपल्या गावाच्या मानाने उपस्थिती त्या ठिकाणी फार चांगली आहे. म्हणून ग्रामस्थांसाठी एकदा तुम्ही तुमच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. तुमच्या अंतःकरणामध्ये कथेची असणारी त्या ठिकाणी आवड याच्यावरून त्या ठिकाणी दिसून येते. विक्की दादा फार छान बरं का, आनंद वाटला. नाहीतर काही काही गावामध्ये आम्ही जातो, मोठा मांडव आणि आत 5च पांडव. मांडव मोठा राहतो पण ऐकायला 5च पांडव असतात. एक ह्या खंब्याले, एक त्या खंब्याले. ते म्हणते आवाजच नाही येत, येईन कसा? सगळे फ्यूज उडले राहते, नाही का? परंतु आनंद वाटला. पहिल्याच दिवशी या ठिकाणी बहुसंख्येने आपण उपस्थित आहात. भगवान महादेवाची ही परम पावन कथा आपल्याला श्रवण करायची आहे. सुतजी महाराजांनी शौनकांचा संवाद आहे. पहा, इतर सगळे पुराण आहेत, शिव महापुराण आहे. महापुराण 2च त्या ठिकाणी आहेत. एक शिव महापुराण आहे
आणि एक श्रीमद भागवत महापुराण आहे. बाकी सगळे पुराण आहे. पुराणांचा विचार करत असताना त्या पुराणांचा विचार करत असताना काही पुराणांमध्ये 5 लक्षणं सांगितलेली असतात, काही पुराणांमध्ये 7 लक्षणं सांगितलेली असतात, तर काही पुराणांमध्ये 10 लक्षणं त्या ठिकाणी सांगितलेली असतात. आणि 10 लक्षणांनी युक्त श्रीमद भागवत नावाचं पुराण आहे. आणि 5 लक्षणांनी युक्त श्री शिव महापुराण कथा त्या ठिकाणी आहे. आज कथेचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी आपल्याला महात्म्याचा विचार करायचा आहे. कार्य कोणतंही असू द्या, कार्य कोणतंही असलं तरी ते कार्य का करायचं नाही का, त्याच्या कारणाचा विचार त्या ठिकाणी आपल्याला केला पाहिजे. महाराज, थंडी चालू आहे हो, मग एवढ्या थंडीमध्ये संध्याकाळची कथा संध्याकाळीच का? आम्ही दिवसाही करतो, परंतु आम्हाला सांगितलं की दिवसा म्हणे सगळे वावरात राहतात, ऐकायला कोणी? आणि जे वावरात जातात, शेतात धंद्याला जातात, कामधंद्याला जातात, त्यांची ऐकायची इच्छा असते, परंतु दिवसा ठेवल्यामुळे मग ऐकता येत नाही. मग सगळ्यांना श्रवण करण्यासाठी संध्याकाळीच, बरं का? म्हणून ग्रामस्थांनी तुमच्या सोयीसाठी, बरं का, म्हणून एकदा संयोजन आयोजन नियोजकांसाठी जोरदार टाळी वाजवा की त्यांनी तुमची त्या ठिकाणी दक्षता घेतलेली आहे की नाही बाबा. श्रोत्यांना आपल्या गावातील माता माऊल्यांना कथा ऐकता आली पाहिजे. आणि मग सगळ्यांच्या सोयीची वेळ. आज जरी उशीर झाला असला, आज सुटायच्या टायमाला जरी चालू झालं असलं, पण उद्या मात्र बरोबर आपल्या पत्रिकेमध्ये जो वेळ आहे, बरोबर 7:30 म्हणजे 7:30 वाजता कथा प्रारंभ होईल आणि 10:30 म्हणजे 10:30ला त्या ठिकाणी आपली कथा विराम होत जाईल. म्हणून बहुसंख्येने उद्यापासूनही आपण सगळ्यांनी उपस्थित राहा. पण कथा ऐकायची का? दिवसा ऐका, दुपारी ऐका, संध्याकाळी ऐका, पण का ऐकायची नाही का? एवढ्या थंडीचं इथं येऊन बसायचं, कामधंदा सोडून इथं त्या ठिकाणी बसायचं का? किम कारणम? कथा ऐकायला काहीतरी कारण पाहिजे ना. आणि त्या कारणाचा विचार ज्यामध्ये सांगितला जातो त्याला महात्म्य असं म्हणतात. फायद्याशिवाय माणूस कोणत्याच गोष्टीकडे प्रवृत्त होत नाही. होतो का? बोला पिपळा. फायद्याशिवाय कोणत्याच गोष्टीकडे मनुष्य प्रवृत्त होत नाही. फायदा असेल तर माणसं डोळे झाकून जातात. फायदा असला तर माणसं डोळे झाकून जातात. लाडक्या बहिणीचे फक्त पैसे भेटणार आहेत, फॉर्म भरायला महाराज बँकेत माणसाला उभं राहता येत नव्हतं, डोळे झाकून चालली गर्दी. आता त्या पेट्या भेटायला लागल्या. कामधंदे सोडून फायदा आहे ना, फायदा आहे म्हणून माणूस त्या गोष्टीकडे प्रवृत्त होत असतो, नाही का? तसं तुम्ही कथा ऐकून तुम्हाला काय फायदा होणार आहे? कथा ऐकल्यानंतर जीवनामध्ये काय लाभ होणार आहे? त्या लाभाचं प्रतिपादन, त्या फायद्याचं प्रतिपादन ज्या महात्म्यामध्ये केलं जातं, त्याचा महिमा ज्याच्यामध्ये सांगितला जातो, त्याला या शिव महापुराणाचं महात्म्य असं म्हणतात. महिमा कळाल्याशिवाय, महात्म्य कळाल्याशिवाय त्या विषयामध्ये रुची प्राप्त होत नाही. का होते? फायदे असल्याशिवाय रुची प्राप्त होत नाही महाराज. माणसाचा स्वभाव आहे, विद्यारण्य स्वामी वर्णन करतात, प्रयोजनम अनुद्देशन मंदोती प्रवर्तते करिष्यती विना कार्यम कथम यत्र गतेन वहा. मंद बुद्धीचा मनुष्य जरी असला तरी फायदा असल्याशिवाय मंद बुद्धीचा मनुष्य सुद्धा, शास्त्र सांगतं, प्रयोजनाशिवाय प्रयोजनम अनुद्देश्य न मंदोती प्रवर्तते. न मंदोती प्रवर्तते. मंद बुद्धीचा सुद्धा मनुष्य प्रयोजना वाचून, फायद्या वाचून कोणत्याच कामामध्ये प्रवृत्त होत नाही, हे शास्त्र सांगतं. मग वेडा मनुष्य, मंद बुद्धीचा मनुष्य सोडा हो. हे लहान लेकरांना जर दुकानात पाठवलं ना, त्या लहानांना जर आपल्या घरातली साखर संपली, त्यांच्या जवळ 50 रुपये दिले, बाबू 1 किलो साखर आणून दे रे. मग किती रुपये किलो आहे म्हणते? आहे काकू, तुमचे 42 रुपये किलो असन, नाही तर 40 रुपये असन, नाही तर 45 रुपये किलो असन. बर बर बर, मग वरच्या 5 रुपयाचं मी बिस्किटचा पुढा आणू का म्हणते. बरोबर आहे ना?
लहान लेकर जरी असले त्यांना कोणतंही काम सांगितलं तर एक रुपयाचं चॉकलेट 2 रुपयाचं चॉकलेट त्यांना जर फायदा दिसत असला तरच. बरोबर आहे का? झोपले नाही ना? बरोबर, मग बरं आहे. मग फायदा दिसत असला तरच लहान लेकरं सुद्धा 1 किलो दुकानातून साखर आणून देतात. आणि एखाद्या टायमाला तुम्ही चॉकलेट देऊ नका, नाही म्हणते तुम्ही चॉकलेटच देत नाही, आम्ही काय आणत. मग दुसऱ्या टायमाला त्याला पहिलं 1 रुपया चिल्लर द्यावं लागतो, 2 रुपये चिल्लर द्यावे लागतात. बाळा, हे 2 रुपयाचं तू चॉकलेट घ्यायचो दुकानात जाय बरं. आणि मग हळूच 50 रुपये त्याच्या हातात ठेवावं लागतं. 1 किलो साखर घेऊन येतो येता ऐका, अगोदर फायदा दाखवावा लागतो तरच जीव त्या गोष्टीमध्ये प्रवृत्त होत असतो. तसं आपलं हे शिवपुराण ऐकायचं आहे महाराज. शिवपुराणाची कथा ऐकायची आहे, परंतु का ऐकायची, त्याचा फायदा काय, तो फायदा आपल्याला महात्म्य आपल्याला सांगत असतं. जसं घरी सत्यनारायणाची पूजा आपण करतो, बरोबर आहे ना? सत्यनारायणाची पूजा का करायची? कारण की त्याच्यामध्ये फायदा सांगितलेला असतो. जो सत्यनारायणाची पूजा ऐकतो, जो सत्यनारायणाची पूजा करतो, ज्याच्या घरी धन नसेल त्याला धन प्राप्त होईल, ज्याला पुत्र नसेल त्याला पुत्र प्राप्त होईल, ज्याला घर नाही त्याला घर प्राप्त होईल, नाही का? ज्याला गाडी नाही त्याला गाडी प्राप्त होईल. आणि जो सत्यनारायण महाराजांचा प्रसाद खाणार नाही त्याचं विमान आपलं ते जहाज बुडल्याशिवाय. बरोबर आहे ना? एक बार प्यार से और जोर से बोलो हर हर महादेव. थोड़ा जोर से हर 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 हर. दोन्ही हात वर करायचे. तुम्ही म्हणा शालीत गुंडून ठेवले ना, शालीतून बाहेर काढायचे आणि दोन्ही हात वर करून भगवान भोलेनाथांना शरण जायचं. काय जायचं? शरण जायचं. दोनों हाथ ऊपर उठा करके बड़े प्यार से बोलो हर 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 हर. तुम्ही म्हणाल थंडीचं महाराज कशाला आम्हाला त्रास देता एवढा? पण तुम्हाला त्रास दिल्याशिवाय कथा तरी कशी चांगली होईल, नाही का? त्रास देतो म्हणजे का तुमच्या डोक्यावर वज देतोय का मी? नाही ना. काय देतोय? फक्त हात वर करायचे. तुम्ही म्हणाल हर हर महादेव तोंडानं म्हणायचंय ना महाराज, हाताचं काय काम आहे? हात राहू द्या ना खाली आमच्या शालीमध्ये गुंडलेले, नाही का, थंडीचे. परंतु हात वर एवढ्या करताच करायचे. पहा, कथा ऐकत असताना, कथा श्रवण करत असताना काय येते? जांभळी येते. आत्ताच दिले 2-4 जणांना. कथा श्रवण करत असताना काय येते माणसाला? जांभळी येते, झोप येते, आळस येते, नाही का? ती निद्रा देवी आहे महाराज. कोणाची बहीण आहे ती? कुंभकर्णाची. बरोबर आहे ना? कुंभकर्णाची ती बहीण आहे. ती ज्या टायमाला कुंभकर्ण मारला आणि कुंभकर्ण मारल्यानंतर ती म्हणायला लागली, या रामप्रभूचे भक्त, या भगवंताचे भक्त कसे कीर्तन करतात, कसे कथा करतात. या रामप्रभूचे भक्त, या भगवंताचे भक्त कसे भजन करतात, कसे कथा ऐकतात, आम्ही पाहतेच म्हणे. आणि मग ती कथा कीर्तनाच्या सभा मंडपामध्ये फिरायला लागली. मात्र साधू संतांच्या हे लक्षात आलं, आणि साधू संतांच्या लक्षात आलं की निद्रा देवी आता चाल करायला लागली आहे. तर साधू संतांनी मधला मार्ग शोधून काढला. निद्रा देवी, तू किती आमच्या डोक्यावरती बसते ना ती निद्रा देवी डोक्यावर. हा, डोक्यावर बसल्यानंतर कधी ती उजव्या अंगाने येते, कधी डाव्या बाजूने येते, कधी पुढून येते, आणि कधी कधी तर मागूनच येते महाराज. हो, एक माऊली अशीच बसली खांबाला टेकून, आणि खांबाला टेकून बसल्यानंतर निद्रा देवी आली. आणि निद्रा देवी आल्यानंतर चालली एका बाजूनं खांब गेला सुटून. जसा खांब सुटला तिनं महाराज ते सर्वांगासन करायला प्रारंभ केला. पायवर डोकं खाली, सर्वांगासनाला प्रारंभ. म्हटलं आता काय सकाळ झाली, काय आसनं चालू आहेत. म्हणून पहा, निद्रा देवी ही झोप येतच असते कथा कीर्तनामध्ये बसल्यानंतर. तुम्ही मोबाईल घ्या हातामध्ये, रात्रभर 2 वाजलेले कळत नाही आत्ताच्या पोरांना. बरोबर आहे का? रील बघायला लागले म्हणजे चालू खाली वर खाली, आडवं तिडवं, नाही का?
2-2, 3-3 वाजेपर्यंत हल्लीची तरुणाई महाराज रात्र रात्र मोबाईल मध्ये घालवते, पण झोप येत. त्यांना जर म्हटलं कथा कीर्तनात बसणारे, ते काय आमचं काम आहे का म्हणते. इथं बसल्या बरोबरच ए आई ओ औम सगळी बाराखडी त्यांची चालू होत असते. कथेमध्ये झोप येते. काय येते? पाप आडवं येतं. पाप, ते पाप महाराज, त्याला भीती वाटते. ते पाप थर 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 घाबरायला लागतं. लटलट लटलट असं त्या ठिकाणी भ्यायला लागतं. का? कथेमध्ये बसल्यानंतर पुण्याचा प्रभाव वाढत असतो, आणि पुण्य वाढलं की पाप कमी होत असतं, आणि पाप कमी झालं तर मनुष्य चांगल्या मार्गाला लागत असतो. पाप कमी झालं आणि पुण्य वाढलं तर त्याचा कल सात्विक गुणांकडे वाढत असतो. पूजा, कथा, कीर्तन याच्याकडे त्याचा जास्त कल असतो. पण या शरीराला, शरीर रजोगुणी आहे, शरीर तमोगुणी आहे, आणि रजोगुणाला आणि तमोगुणाला महाराज, या शरीराला सत्वगुण नको असतो. या शरीर, कारण की त्याचा गुणधर्म आहे ना, पंचमहाभूतापासून बनलेला आहे. मग या शरीरामध्ये रजोगुण भरलेला आहे, या शरीरामध्ये तमोगुण भरलेला आहे. या शरीराला झोप त्या ठिकाणी प्रिय आहे, आळस प्रिय आहे, आणि मग रजो तमोगुण माणसाचे बळावतात आणि वाढायला लागल्यानंतर त्यांना भीती वाटते, जर हे कथेत बसलं, कीर्तनात बसलं आणि याचं पुण्य वाढलं, आणि यांनी आळस सोडून, झोप सोडून जर त्या ठिकाणी नामजप करायला सुरुवात केली, देवदेव करायला सुरुवात केली, कथा कीर्तनालाच सुरुवात केली, तर मग आपलं कसं होईल? म्हणून त्या पापाला भीती वाटते, आणि ते पाप आपल्या डोक्यावरती बसतं. झोपेच्या निमित्तानं आपल्याला चांगलं कर्म करू देत. हर हर. आणि मग ते झोप म्हणून ती झोप आपल्या डोक्यावरती बसत असते. पण साधू संतांच्या हे लक्षात आलं, आणि साधू संतांनी मग मधला मार्ग काढला. साधू संत म्हणायला लागले, निद्रा देवी तुम आव तो सही, तू फक्त मंडपात तर ये, आम्ही बघ काय करतो. आणि मग साधू संतांनी कीर्तन असेल तर मध्ये मध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणायला सुरुवात केली, आणि हाताने टाळी वाजवायला सुरुवात केली. म्हणून कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल कशासाठी? 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 बोला. पिपळा किन खेडा, मधामधात विठ्ठल कशासाठी? वा, झोप येऊ नये म्हणून. लगेच माना हलवतो तुम्ही तर. झोप येऊ नये हे महाराज भौतिक साधन आहे, लौकिक त्या ठिकाणी त्याच्या मागचं कारण आहे. मात्र त्याच्या मागचं आध्यात्मिक कारण काहीतरी वेगळं आहे. आध्यात्मिक कारण हे आहे की मध्ये मध्ये टाळे वाजवून भगवंताचं विठ्ठल विठ्ठल नाम घेतल्यानंतर महाराज तो परमात्मा आपल्या जवळ त्या ठिकाणी येत असतो. यशा श्रवण मात्रेन हरिश्चित्तम समाश्रयेत. महाराज कथा कीर्तनाच्या, भगवंताच्या भजनाने तो परमात्मा आपल्या जवळ येत असतो. भागवतामध्ये राधे 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 म्हणता क्षणी रा म्हटल्याबरोबर भगवान कन्हैया आपल्या जवळ येतो, आणि धे म्हणता क्षणी आपल्या हृदयामध्ये तो विराजमान होत असतो. म्हणून त्या ठिकाणी कथेमध्ये राधे म्हणतात, जय श्रीराम म्हणतात, जय श्रीकृष्ण म्हणतात, विठ्ठल विठ्ठल म्हणतात, किंवा हर हर महादेव म्हणतात. महादेवाचं नाव तेवढ्या करता घ्यायचं आहे. आणि मग ठीक आहे महाराज, नाव घ्यायचं कळालं, पण हे हाताचं का वर? हात का वर करायला लावता आम्हाला, नाही का? हात वर एवढ्या करताच करायचे आहे. हात वर केल्यानंतर भगवंताच्या चरणाशी आपली पूर्ण शरणांगती होत असते. काय होत असते? पूर्ण शरणांगती. देवा आम्ही शरण आलोय तुला, पूर्ण शरणांगती दोन्ही हात केल्यानंतर होत असते. मला सांगा, एखादा चोर, एखादा आतंकवादी जर शिपायांना सापडला, आणि सापडल्यानंतर ते शिपाई बंदूक त्यांच्या अंगावरती धरतात, आणि बंदूक धरल्यानंतर मग ते आतंकवादी, ते चोर, ते डाकू लोक काय करतात? आपली बंदूक दोन्ही हातामध्ये घेतात, आणि दोन्ही हात काय करतात? वर करतात ना, सरेंडर करतात. ते शिपाई लोक सांगत असतात, हँड्स अप, हात वर करा, हात वर करा. जर तुम्ही हात वर केले तर आम्ही समजेल की तुम्ही आम्हाला शरण आलेले आहात. जर तुम्ही हात वर नाही केला तर आमची बंदुकीची गोळी आणि तुमची छाती फोडल्याशिवाय आम्ही आणि तुम्हाला मारल्याशिवाय राहणार नाही. तसं कथा कीर्तनामध्ये बसल्यानंतर दोन्ही हात वर केल्यानंतर त्या भगवंताला कळतं हे आपल्याला शरण आलेले आहेत, आणि नाही हात वर केला तर काळाला करतं हे आपलं गिऱ्हाईक आहे, उचला. राम कृष्ण नाम अनंत राशी तप, राम
राशी तप रामकृष्ण नामी अनंत 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 राशी तप पापा पापाचे कळप पडती पुणे पापाचे कळप पापाचे कळप पापाचे पापाचे कळप पडती पुणे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा भगवंताचं नाम घेतल्यानंतर पापाचे कळप पडती पुढे, नाही का? हरी 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 मंत्र हा शिवाचा आणि म्हणती जे वाचा तया मोक्ष. हरी 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 हा भगवान महादेवांचा मंत्र आहे आणि महादेव नित्य निरंतर त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करतात. आणि म्हणून रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण आणि जड जीवा तारण हरी एक. भगवंताचा नाम हा महिमा आहे आणि म्हणून भगवंताचं नाम मध्ये मध्ये घ्यायचं आहे. आणि वर हात का करायचंय? पूर्ण शरणांगती. पूर्ण शरणांगती कशी? तुम्ही मला एक हात वर केलं तर जमत नाही का? नाही महाराज, एक हात वर केला तर जमत नाही, दोन्ही हात वर करायचे. का? तर पहा, तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे, तुम्ही दरवर्षी कथा ऐकणारी मंडळी आहात. ज्या वेळेला द्रौपदी हरल्या गेली, पाचही पांडवांनी तिला दावावरती मांडलं. खरं तर त्यांचा तो अधिकार नव्हता, ते स्वतः हारलेले होते आणि हारलेले असताना त्या द्रौपदीला त्यांनी दावावरती मांडलं. पण दुर्दैवानं ती हारली दावावरती आणि दुर्योधनाने सांगितलं, ज्या स्थितीमध्ये आहे, जशा स्थितीमध्ये आहे तसं तिला ओढत आणा. आणि महाराज, दुःशासन गेलेला आहे. दुःशासन गेला आणि द्रौपदीला ओढत ओढत घेऊन यायला लागला. आता दुःशासन कोणाला म्हणतात? ज्याचं आहे शासन वाईट, ज्याचं आहे शासन दुष्ट, तो दुःशासन. ज्याचं शासन वाईट तो दुःशासन. दुःशासन. आणि मग तो दुःशासन गेला. द्रौपदीने सांगितलं, खबरदार, मला हात लावू नका, मी एक वस्त्री आहे, मी ऋतुकालामध्ये आहे, मला स्पर्श करू नका. पण तरी सुद्धा दुःशासनाने तिचं ऐकलं नाही. ओढत 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 आणलं आणि आणल्यानंतर ती धृतराष्ट्राकडे पाहते. धृतराष्ट्र तर आंधळाच आहे महाराज. भीष्माचार्यांकडे ती पाहायला लागली. इथं मोठे मोठे त्या ठिकाणी वीर बसलेले आहेत, धर्म जाणणारे धर्म व्यक्ती पुरुष बसलेले आहेत. भीष्माचार्यांकडे पाहिलं, भीष्माचार्य सुद्धा खाली पाहतात. या दुष्टांचं अन्न खातो म्हणून तुझं रक्षण मला करता येणार नाही. अर्थस्य पुरुषो दासः असा शब्द भीष्माचार्यांच्या मुखातून निघाला. ती आपल्या 5 पतीकडे पाहायला लागली. 5ही पतींनी जेव्हा माना खाली घातल्या त्यावेळेस ती म्हणायला लागली, मी सुद्धा एका क्षत्रिय कुळामध्ये जन्माला आलेली कन्या आहे, क्षत्राणी आहे मी, आणि क्षत्रिय कन्या असल्या कारणानं मी माझं रक्षण स्वतः करू शकते.
म्हणून ती स्वतः रक्षण करायला लागली. मात्र ज्या वेळेला तिचं स्वतः रक्षण होत नव्हतं, तिची ताकद कमी पडायला लागली ना, त्यावेळेला ती द्रौपदी महाराज आता एका हातानं आपली साडी सावरत आहे, एका हातानं साडी धरत आहे आणि एका हाताने भगवंताचा धावा करत आहे. अरे कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, का बाबा वेळ लावत आहे, का येत नाही. परंतु एक हात वर करून परमात्मा आलाच नाही. भगवंत विचार करतो, द्रौपदीला अजून स्वतःवरती विश्वास आहे. ज्या अर्थी द्रौपदी एका हाताने साडी धरते, सावरते आणि एकच हात वर करून मला बोलवते, त्या अर्थी पूर्ण विश्वास तिचा माझ्यावरती नाही, पूर्ण विश्वास नाही. आणि जोपर्यंत भगवंतावरती पूर्ण विश्वास आपण दर्शवत नाही, जोपर्यंत आपण भगवंताला पूर्ण रूपेन शरण जात नाही, अनन्य रूपानं जोपर्यंत आपण शरण जात नाही, तोपर्यंत परमात्मा धावून येत. जो मज होय अनन्य शरण, भगवंतानी शब्द काय वापरला, नुसतं शरण नाही हो, अनन्य गतीनं देवाला शरण जावं लागतं. जो मज होय अनन्य शरण, अनन्य शब्दाला महत्व आहे. द्रौपदीच्या ठिकाणी तेवढं अनन्यत्व दिसलं नाही देवाला. एक हात अजून तुझ्यावरती विश्वास आहे म्हणजे कर, तुला काय किती ताकद लावायची, एका हाताने लाव आणि एका हाताने बोलव मला. पण द्रौपदीच्या लक्षात आलं नाही गड्या, आता दुसरा हात वर केल्याशिवाय पर्याय नाही, काय व्हायचं तर होऊ द्या माझं. आणि द्रौपदीने जसा दुसरा हात वर केला, नुसतं हात वर केला करायचा विचार केला आणि हात वर जातो न जातो, महाराज माझा कृष्ण कन्हैया अंबर अवतार धारण करतो. वस्त्र रूप कैची झाली माऊली, स्वतः वस्त्र रूपानं परमात्मा त्या ठिकाणी वस्त्र रूप देवाने धारण घेतलं आणि द्रौपदीचं लज्जा रक्षण केलं. कधी एक हात वर केल्यावर का दोन्ही पिपळा. मग तुम्हाला किती करायचे हात वर, का बरं? एका हातानं शरणांगती नाही, अनन्यत्व देवाच्या संबंधाने येत नाही, म्हणून दोन्ही हात वर करायचे आणि मुखाने हर हर महादेवाचा जय जयकार करायचंय. सगळ्यांनी करायचंय बरं का, सगळ्यांनी बोलो एक बार प्यार से और जोर से बोलो, हर 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 हर. थोडासा आवाज वाढा, जीवन नाही आले वाटते तुम्ही आज, आलेत ना, थोडासा आवाज वाढवा. हर 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 महादेव. पूर्ण शरणांगती नाही महाराज, भगवान महादेवांना शरण जाऊन आपण जय जयकार करायचा आहे. पहा, ही कथा ऐकत असताना का ऐकायची याचा विचार आपण करत असताना ही कथा आपल्याला काय शिकवणारी आहे, तर सुतजी आणि शौनकजींचे काही प्रश्न या ठिकाणी आहेत. आख्या हिमे कथा सारम पुराणानां विशेषतः. सर्व सिद्धांत शोधून जे निष्पन्न झालेलं आहे असं सार तुम्ही आम्हाला सांगा. आख्या हिमे कथा सारम. कथा तर आम्ही आतापर्यंत खूप ऐकलेल्या आहेत, मात्र आम्हाला कथेचं सार सांगा. आणि मग सूतजी महाराज सांगतात, ही शिव महापुराण कथेची संहिता की ज्याच्यामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि सदाचार सांगितलेला आहे. सदाचारश्च सद्भक्तीर विवेको वर्धते कथम. शौनकजी प्रश्न विचारत आहे सुतांना की आमच्या जीवनामध्ये सदाचार, भक्ती, विवेक, वैराग्याचं कसं वर्धन होईल ते सांगा. भागवतामध्ये सुद्धा अशाच अंगाने श्लोक आलेला आहे. भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान. भागवतात आलेला श्लोक. भागवतामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य कसं वाढेल हे सांगा असा प्रश्न आलेला आहे. मात्र शिव महापुराणामध्ये सदाचारश्च सद्भक्तीर पहिला शब्द आलेला आहे, सदाचार. आमच्या जीवनामध्ये सदाचार कसा प्राप्त होईल ते तुम्ही आम्हाला सांगा. सदाचार संपन्नतेशिवाय जीवनामध्ये भक्ती पूर्ण होऊ शकत नाही.
म्हणून सगळे पुराण आहे बरं का. 17 पुराण आणि 18वं श्रीमद भागवत आहे. अगोदर हे सगळे ऐकावे लागतात, तेव्हा कुठं भागवत कळतं आपल्याला. ते 18वं आहे बरं का. सगळ्यात शेवटचं पुराण आहे. अगोदर या सगळ्या पुराणांचं चिंतन करत 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 जीव त्या अवस्थेपर्यंत, वैराग्य अवस्थेपर्यंत पोचत असतो. आणि वैराग्य अवस्थेला पोचल्यानंतर मग भागवताचं श्रवण. कारण की सांगणारे श्री शुकदेवजी महाराज वैराग्य संपन्न आहेत. म्हणून सांगणारे जर वैराग्य संपन्न असेल तर ऐकणारे सुद्धा त्यांच्याप्रमाणेच पाहिजेत. तर त्या कथेमध्ये रस निष्पन्न होत असतो. एका अधिकाराचा श्रोता आणि एका अधिकाराचा वक्ता असेल तर त्या कथेमध्ये रस निष्पन्न होत असतो. एका अधिकाराचा वक्ता आणि श्रोता नसेल तर कथेमध्ये रस निष्पन्न होत नाही. शास्त्र वचन आहे महाराज. महाभारतातही तोच श्लोक आला आणि रामायणामध्ये सुद्धा तोच श्लोक आला महाराज. माल्यवान नावाचा राजा रावणाला उपदेश करत असताना तोच श्लोक सांगतो आणि विदुरजी महाराज धृतराष्ट्राला उपदेश करत असताना तोच श्लोक सांगतात की बाबा धृतराष्ट्र, तो आंधळा आहे. मी जे बोलतो कदाचित हे माझं बोलणं तुला पटणार नाही, परंतु मी जे बोलतो ते खरं आहे. पांडवांचं राज्य त्यांचं त्यांना परत दे. हे सांगणारा, खरं बोलणारा माझ्यासारखा वक्ता तुला मिळणार नाही. पण दुर्दैवानं मी जे सांगतो ते ऐकायला श्रोता चांगला नाही. तुझा अधिकार, तुझं मन मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजया. माझे कौरव काय करतात आणि कौरवामध्येच तुझं मन गुंतलेलं आहे. या धनामध्ये, लोभामध्ये तुझं मन गुंतलेलं आहे. म्हणून मी जे सांगतो हे कदाचित तुला पटणार नाही. म्हणून विदुरांच्या मुखातला श्लोक आहे. विदुरजी बोलतात की सुलभा पुरुषा राजन सततम प्रियवादिना अप्रियश्च सत्यश्च वक्ता श्रोता च दुर्लभा. विदुरांच्या मुखातला हा श्लोक आहे महाभारतामध्ये आलेला. आणि रामायणामध्ये, वाल्मिकी रामायणामध्ये माल्यवान नावाच्या राजाच्या मुखामधून हाच श्लोक बाहेर पडला. अरे सीता मातेला तू परत कर. रामप्रभू कनवाळू आहेत, कृपाळू आहेत. तुला ते शरण गेल्यानंतर तुला अभय देतील. मात्र रावण बोलतो माझ्या शरीराचे 2 तुकडे करा, 2 दिशेला फेकून द्या, पण मी त्या रामाला, त्या वनवासाला शरण जाणार नाही. विदाखेचेयम अपिकेयम न नमेयम तु कस्यके एतमे सहजो दोषा स्वभाव वृत्तिक्रमः. का? कोणापुढं वाकणं हे माझ्या स्वभावात नाही. आणि जो ज्याचा स्वभाव असतो तो काही केल्या बदलत, जित्याची खोड मेल्याशिवाय. एक बार प्यार से बोलो हर हर, थोड़ा जोर से हर हर, थोड़ा प्यार से हर हर महादेव. म्हणून पहा, माल्यवान राजा बोलत आहे रावणाला, अरे आम्ही सांगतो तू ऐकायचं नाही बाबा. विदा खेच सुलभा पुरुषा राजन सततम प्रियवादिना अप्रियच सत्यश्च वक्ता श्रोताच दुर्लभा. एका अधिकाराचा वक्ता आणि श्रोता मिळणं गोष्ट दुर्लभ आहे. म्हणून पहा, इतर सगळे पुराण ऐकल्यानंतर जीवनामध्ये वैराग्य प्राप्त होत असतं. आणि म्हणून सदाचार जीवनामध्ये यावा. शिव महापुराण काय आहे सांगू का तुम्हाला एका वाक्यामध्ये? शिव महापुराणामध्ये काय आलेलं आहे सांगू का? सदाचार शिकवला आहे महाराज. कारण की प्रश्न काय विचारलेला आहे? सदाचारश्च सद्भक्तीर विवेको वर्धते महान. आमच्या जीवनातील सदाचार कसा वाढेल आणि सदाचारानंतर मग भक्ती. माणसं भक्ती करतात हो. हल्ली 2026 मध्ये माणसं भरपूर भक्तीला लागलेली आहेत. देवाला अगरबत्ती लावल्याशिवाय पाणी पित नाही, चहा पित नाही, पण दुसऱ्याचं मुंडकं मोडल्याशिवाय. हा बरोबर आहे ना? खोटं बोलतो का मी? मी कधीच नाही बोलत खोटं, खरंच बोलतो मी. माणसं आम्ही देवाच्या पाया लागल्याशिवाय कधीच घराच्या बाहेर पडत नाही म्हणतात. पण देवाच्या पाया पडून लोकाला नुसतं शिव्या द्यायचंच काम करत असेल तर त्या देवाच्या पाया पडण्याला काही अर्थ आहे का गड्यांनो?
हा? जर जीवनामध्ये सदाचारच नसेल, आपला आचार जर चांगला नसेल, सत विवेक बुद्धीने जर आपल्या जीवनातला आचार नसेल, तर आपल्या जीवनातली कितीही भक्ती आपण केली तरी ती देवाला आवडणारी असेल का? देवाला आवडेल का? इकडं देवापुढं, देवाच्या मूर्तीपुढं, देवापुढं महाराज ताटात मावणार नाही एवढा नैवेद्य ठेवायचा आणि घरातल्या बुढाबुढीला उपवाशी ठेवायचं, त्यांना चहा वेळेवर द्यायचं नाही, त्यांना जेवायला वेळेवर द्यायचं नाही. असं जर तुम्ही करत असाल तर तुमच्या त्या ताट भरून नैवेद्य देव स्वीकार करेल का? नुसतं माना हलवू नका, घरी गेल्यानंतर यातलं सगळं आचरणात पण आणा बर का, नाहीतर महाराजाला चांगलं वाटतं. हा नाही बरोबर आहे महाराज, पण घरी तिकडे बुढी उपाशीच. मधल्या काळात तर असं झालं महाराज, भक्ती महादेवाची चालू होती. भक्ती एक लोटा जल सब समस्या का सांगितलंय शिवपुराणामध्ये. महादेवाला दररोज श्रद्धेने जर एक लोटा जल आपण टाकलं तर त्या ठिकाणी महादेव आपल्या मनोकामना पूर्ण करतात. एक लोटा पाण्यानं संतुष्ट होणारा जगात एकमेव देव आहे आणि तो म्हणजे भगवान महादेव आहेत. भगवान भोलेनाथ आहे म्हणून ते भोलेनाथ आहे. पण महादेवाला प्रसन्न करत असताना घरातला महादेव नाराज केला तर जमन का? नाही तर ह्या इकडं महादेवाला पाणी घालायला, आणि जर घरातल्या महादेवानं पाणी मागितलं जरा चहा करून दे, तेवढे धंदे आहे तुम्हाला, घ्या हातानं. तुम्ही कितीही रांजणानं टँकर जरी ओतले ना महादेवाच्या शिवपिंडीवर, पण घरातला महादेव जर दुःखी असेल, घरातल्या महादेवाला जर पाणी पाजत नसेल, आणि इकडे कितीही त्या ठिकाणी लोकांना भक्तीचा आपण त्या ठिकाणी ढोंग दाखवलं, मी ढोंगच म्हणाल त्याला बर का, किती सोंग दाखवलं, त्या सोंगाने देव प्रसन्न होत नाही. म्हणून या शिवपुराणामध्ये आपल्याला सदाचार सांगितलेला आहे आणि पहिला शब्द आलेला आहे सदाचारश्च सद्भक्तीर. म्हणून पहिला शब्द सदाचार. आम्हाला भक्ती नंतर शिकवा हो, भक्ती नंतर शिकवा. आमचे श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर फार एक गोड वाक्य वापरत असतात. ते सांगतात, ज्याला सदाचाराने उत्तम प्रपंच करता आला त्याच्यासारखी दुसरी भक्ती नाही. ज्याला सदाचाराने संपन्न चांगला प्रपंच करता आला त्याच्यासारखी दुसरी भक्ती नाही महाराज. पण सदाचाराने प्रपंच करत नसो आणि देवापुढे कितीही त्या ठिकाणी आपण भक्तीचं सोंग करत असू तर त्याला अर्थ नाही. म्हणून शिव महापुराण आपल्याला सदाचार शिकवणार आहे. जसं शिव महापुराण म्हणजे संविधान आहे महाराज. काय आहे? सदाचाराचं संविधान आहे. इमानदारी प्रियतयाला सदाचार आभणे. इमानदारी प्रियतयाला सदाचार आभणे. कुणी कुणाचे रक्त शोषिता क्रोध हरीला तणे. कुणी कुणाचे रक्त शोषिता क्रोध हरीला तणे. सदाचार आभणे. कुणी कुणाचे रक्त शोषिता क्रोध हरीला तणे. क्रोध हरीला तणे. क्रोध हरीला तणे. कुणी कुणाचे रक्त शोषता रोज हरीला कळे. भगवंताला सगळं कळतं. म्हणून जसं भारतीय संविधान आहे महाराज, भारतीय संविधान आहे ना, आता संविधान दिवस जवळ येईल. भारतीय संविधान आहे, त्या भारतीय संविधानामध्ये काय लिहिलंय? भारतीय लोकांसाठी सगळी नियमावली दिलेली आहे. भारतातील लोकांनी भारतामध्ये कसं राहायचं, कसं वागायचं, कोणतं पाप केल्यानंतर, कोणतं दुष्ट आचरण केल्यानंतर कोणती शिक्षा त्यांना त्यांच्या जीवनामध्ये मिळेल, सगळं त्या ठिकाणी
सगळ्या प्रकारचा विचार संविधानामध्ये मांडलेला आहे. तसं आध्यात्मिक जीवन संपन्न होण्यासाठी आपण कसं बोलावं, कसं वागावं, कोणत्या वेळेला काय करावं, कोणत्या मंदिरामध्ये गेल्यानंतर कोणती पूजा केली पाहिजे, कोणत्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी कोणता मंत्र म्हटला पाहिजे, स्नान कधी केलं पाहिजे, गंध कधी लावला पाहिजे, नाही का, वस्त्र कसे परिधान केले पाहिजे, पूजा करत असताना महादेवाची कशी पूजा केली पाहिजे, भगवान विष्णूची कशी पूजा केली पाहिजे, शंकर भगवंताची पूजा करत असताना पिंडीची पूजा कशी करायची आणि मूर्तीची पूजा कशी करायची, याचे सगळे भेद आपल्याला शिवपुराणामध्ये त्या ठिकाणी पाहायला सापडतात. स्नान करत असताना मनुष्याने कधी स्नान करावं, देवतांनी कधी स्नान करावं, राक्षसांच्या स्नानाची वेळ काय, हे सगळ्यांची नियमावली ज्याच्यामध्ये आहे ना, ते शिव महापुराण आहे महाराज. एवढंच नाही, शिव महापुराणामध्ये मनुष्याने बहिर दिशेला जात असताना कोणत्या दिशेला जावं, नाही का, कुठं बसावं, इतके सुद्धा सूक्ष्म नियम या शिव महापुराणांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला आलेले आहेत. कोणती गोष्ट केल्यानंतर, मी एक बोलून जातो बरं का आजच तुम्हाला, बरं का, मोठे मोठे वक्ते आपण टीव्ही वरती ऐकत आहात, शिव महापुराण कथा त्यांच्या मुखातून आपण ऐकत आहात. तुम्हाला सगळे तोटके ताटके काय काय केल्यानंतर काय काय होतं हे सगळं तिथून ऐकायला भेटन. माझ्याकडून ती काय अपेक्षा करू, मी फक्त पुराण सांगायला आलो आहे तुम्हाला. तुम्ही जर त्या ठिकाणी उपाय विचाराल, जेवढे आलेत माझ्या अभ्यासामध्ये तेवढे मी सांगल, पण तुम्ही जर म्हणाल नाही नाही आम्हाला फक्त आम्ही तेवढेच ऐकायला आलोय, तर उपाय म्हणजे शिवपुराण कथा नाहीये बरं का. उपाय म्हणजे शिवपुराण कथा नाहीये. मी श्लोक धरून तुम्हाला शिवपुराणाची कथा सांगणार आहे. मी माझ्या मनाचं तुम्हाला काही सांगणार नाही. मी श्लोक सांगेल आणि त्या श्लोकांचे अर्थ तुम्हाला सांगेल. मी श्लोक सांगेल, मी मूळ पुराण त्या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. मी देवाला आवडेल असं त्या ठिकाणी पुराण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि जे देवाला आवडेल ते माणसांना का आवडणार नाही महाराज, आणि ते तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी नक्की आवडेल. आणि म्हणून असं पुराण, त्या पुराणांमधले सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी त्या ठिकाणी तुमच्या पुढे सांगण्याचा मी प्रयत्न करायला आहे. मनुष्याने त्या ठिकाणी पूजा कशी करावी, ब्राह्मणांना घरी कधी कधी बोलवावं, दशांग भोजन माणसाने कसं करवावं, दशांग म्हणजे काय, त्या दशांग भोजनाचे नियम काय आहे, अशा प्रकारचं ज्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे तो सदाचार आहे. आणि म्हणून शिव महापुराणामध्ये आपल्याला सदाचार त्या ठिकाणी पाहायला भेटेल. म्हणून सदाचार, ज्याचं आचरण सुंदर आहे त्याच्या जीवनातील भक्ती सुंदर आहे. म्हणून शिव प्राप्तर्थ तत्वात सदा निर्मल चेतसः. भगवान महादेवाची प्राप्ती सरळ कोणत्या साधनाने आम्हाला प्राप्त होईल असा प्रश्न सूतजी महाराज या ठिकाणी विचारत आहेत. सदाचार सांगा, भक्ती कशी वाढेल, सदाचार कसा वाढेल, ज्ञान कसं वाढेल, वैराग्य कसं वाढेल, विवेक कसं वाढेल, ते तुम्ही आम्हाला सांगा. आणि सांगा म्हटल्यानंतर महाराज या ठिकाणी आता सूतजी महाराज प्रवृत्त होतात आणि प्रवृत्त होऊन त्या ठिकाणी सांगतात, शैवं पुराणं परमं शिवनोक्तं पुरामुनी. हे शिव महापुराणाची कथा शौनकांनो मी माझ्या मनानं नाही, तर ही शिवपुराण कथा स्वतः महादेवानीच वर्णन केलेली कथा आहे. भगवान महादेवानी ब्रह्मदेवाला सांगितलेली आहे आणि ब्रह्मदेवानी नारदांना सांगितलेली आहे. आणि ब्रह्मदेव नारदांचा जो संवाद झाला तोच संवाद हे शौनकांनो मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. आणि म्हणून याच्यामध्ये ही कथा स्वतः भगवंतानी गायलेली आहे महाराज. आपल्या भारताचं हे सौभाग्य आहे. या भारत देशामध्ये दोन साधू जर एकत्रित आले आणि दोन साधू चर्चा करायला लागले तर त्याच्यामधून एका नवीन ग्रंथाची निर्मिती होत असते. एक बार प्यार से बोलो हर हर, थोड़ा जोर से हर 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 हर. दोन साधू एकत्र बसले तर महाराज दोन साधूच्या संवादामधून अनेक ग्रंथ निर्माण होतात. एवढंच नव्हे, या भारत देशामध्ये जर दोन पती पत्नी एकत्रित बसले ना, पत्नीने प्रश्न विचारावा आणि पतीने त्याचं उत्तर द्यावं, तरी सुद्धा महाराज रामायणासारखा ग्रंथ या
भारतवर्षामध्ये निर्माण होत असतो. आणि म्हणून सदविचाराचे, चांगल्या विचाराचे माणसं एकत्रित आले आणि विचाराचं मंथन झालं रे झालं की महाराज ग्रंथाची निर्मिती या भारतवर्षामध्ये होत आहे. म्हणून ही कथा आपल्याला महाराज आपला संसारही सांगेल, ही कथा आपल्याला आपला प्रपंचही सांगेल, ही कथा आपल्याला आपली भक्ती कशी करायची हे सुद्धा सांगेल. ही कथा आपल्याला चुलीजवळ जवळही घेऊन जाईल. ही कथा कधी आपल्याला शेतकऱ्याचं जीवन सांगेल, ही कथा कधी सुनेचं जीवन सांगेल, तर ही कथा कधी सासूचंही जीवन सांगेल. ही कथा तरुणाचं जीवन सांगेल, तर ही कथा कधी आपल्याला वीर जवान, शहीद आपल्या देशासाठी होणारे जे त्या ठिकाणी जवान आहेत, त्या जवानांची सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला कथा, त्या जवानांचं सुद्धा चरित्र ही कथा आपल्याला सांगेल बर का. जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं. ही कथा आपल्याला महाराज कधी देश सीमेवरती घेऊन जाईल, तर ही कथा कधी आपल्याला पंढरपूरला घेऊन जाईल, ही कथा कधी आपल्याला काशी विश्वनाथाजवळ घेऊन जाईल, ही कथा कधी आपल्याला उज्जैनला महाकालपर्यंत घेऊन जाईल. या कथेमध्ये दिव्य दर्शन, अनेक आपल्याला शिव ठिकाणांचं दर्शन ही कथा आपल्याला करून देईल. ही कथा कधी आपल्याला महाराज सांगोना सांगेल, तर ही कथा कधी आपल्याला नरहरी महाराज सांगेल. म्हणून या कथेमधून आपल्याला दररोज भक्तांचं आणि भगवंताचं चरित्र जे स्वतः भगवंतांनी गायलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि म्हणून ह्या शिव भगवान महादेव कशाने प्रसन्न होतात असा प्रश्न विचारल्यानंतर सूतजी महाराज सांगतात एकच उपाय आहे, आणि तो म्हणजे शिव महापुराण कथा श्रवण करणं. भगवान महादेव शिव महापुराण कथेच्या श्रवणाने अत्यंत प्रसन्न होत असतात. यमदूतांची सुद्धा ताकद होत नाही का त्यांनी शिव महापुराण कथा ज्यांनी श्रवण केली त्यांच्याकडे वाकड्या नजरेनं पाहावं. म्हणून शिव महापुराण कथा जे श्रवण करतात यमदूत सुद्धा त्यांच्याकडे वाकड्या नजरेनं पाहत नाही महाराज. एवढंच नव्हे, भगवान महादेव कशाने प्रसन्न होतो तर महाराज आपल्या मस्तकावरती त्रिपुंड लावल्याने महादेव प्रसन्न होतो. गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ धारण केल्याने भगवान महादेव प्रसन्न होतात. आणि मुखामध्ये भगवान शंकराचं नाव, भगवान महादेवाचं नाव हर हर महादेव 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 एवढं म्हटल्यानेच त्या ठिकाणी भगवान भोलेनाथ प्रसन्न त्या ठिकाणी होत असतात. माणसाने सकाळी उठल्यानंतर जर काय करायचं असेल तर सकाळी उठल्याबरोबर भगवान महादेवाचं जर नाव घेतलं तर शिवपुराण सांगतं त्या दिवशी काळाने आपल्याकडे यायचंच नाही बर का. सकाळी सकाळी जर भगवान महादेवाचं जर आपण नाम त्या ठिकाणी घेतलं तर महाराज संपूर्ण दिवस मंगलमय त्या ठिकाणी आपला जातो असं शिवपुराण आपल्याला या ठिकाणी सांगत आहे. शुभ शुभ ले शिव का नाम कर ले बंदे ये शुभ का. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सुबह सुबह ले शिव का नाम कर ले बंदे ये शुभ का. सुबह ले शिव का नाम कर ले बंदे ये शुभ का. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
खुद तो राख लपेटे फिरते औरों को देते धन धाम। खुद तो राख लपेटे फिरते औरों को देते धन धाम। देवों के हित विष पीडाला नीलकंठ को कोटि प्रणाम। देवों के हित विष पीडाला नीलकंठ को कोटि प्रणाम। नीलकंठ को कोटि प्रणाम। सुबह सुबह ने शिव का नाम कर ले बंदे ये शुभ काम। सुबह सुबह रे शिव का नाम कर ले बंदे शुभ काम। ओ नमः शिवाय। शिव के चरणों में मिलते हैं सारे तीरथ चारों धाम। शिव के चरणों में मिलते हैं चारों तीरथ आठों यार। शिव के चरणों में मिलते हैं सारे तीरथ चारों धाम। करनी का सुख तेरे हाथों शिव के हाथों में परिणाम। करनी का सुख तेरे हाथों शिव के हाथों में परिणाम। शिव के हाथों में परिणाम। सुबह सुबह ले शिव का नाम कर ले बंदे ये शुभ काम। सुबह सुबह ले शिव का नाम कर ले बंदे ये शुभ काम। ओम नमः शिवाय। 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 शुभ शुभ ले शिव का नाम कर ले बंदे तू यह शुभ काम। भगवान महादेव महाराज अल्प गोष्टीने संतुष्ट होत असतो. कपाळावरती त्रिपुंड, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ आणि मुखामध्ये जर शिवनाम असेल तर भगवान महादेव तेवढ्यानेच त्या ठिकाणी संतुष्ट त्या ठिकाणी होत असतो. त्याला दुसरं काही लागत नाही. आणि म्हणून सकाळी सकाळी आपण भगवान शिवाच्या नामाने त्या ठिकाणी सुरुवात केली पाहिजे. शिव शब्दाचा अर्थच काय आहे माहिती का? शिव शब्दाचा अर्थ माहिती का? बर, शिव शब्द शिव, आपलं काही आंगड फाटलं, शर्ट फाटलं, काही कपडा फाटला तर आपण काय करतो? म्हणजे जे फाटलेलं आहे ते जोडायचं काम कोण करतं? शिव करत असतो. बरं का, त्याला शिवतो ना आपण. जे फाटलेलं आहे, संसार फाटलाय आपला, जोडायचं काम कोण करेल? भगवान महादेव करेल. शिवच करणार आहे. शिव शब्दाचा अर्थ आहे, शिव शब्दाचा अर्थ आहे जोडणं. दोन गावाच्या मधात काय असते? तुम्ही झोपले का? एक बार प्यार से बोलो हर हर. दोन गावाला जोडणारी काय असते? शिव असते ना.
जोडायचं काम भगवान महादेवाचं नाव करत आहे महाराज. जोडायचं नाव काम. शिव, दोन गावाची काय असते? शिव असते. जे फाटलंय त्याला जोडायचं काम शिवच करतात बर का. आणि शिव शब्दाचा अर्थ आहे कल्याण बर का. भगवान महादेवाच्या शिव शब्दाचा अर्थ आहे, शिव म्हणजे कल्याण. भगवान भोलेनाथ कल्याण करणारे देवता आहे महाराज. म्हणून आपल्याला कल्याण प्राप्त करून घ्यायचं असेल ना, तर सकाळी सकाळी काय करायचं? सुनाला शिव्या द्यायच्या नाही ना. मग झोपेतून उठवताना पोट्टेली शिव्या द्यायच्या. उठणं बे. सकाळी उठल्या उठल्या काय करायचं? शेजाऱ्यासोबत भांडायचं नाही महाराज. शुभ शुभले शिव का नाम. सकाळी सकाळी केवळ महादेव 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 एवढ्या 3 अक्षरांनी महादेव 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 म्हटलं, तेवढ्यानेच महाराज भगवान भोलेनाथ संतुष्ट होत असतात, प्रसन्न होत असतात. आणि म्हणून हे शिव महापुराण आपल्याला सदाचार शिकवणारी कथा आहे. शिव महापुराणामध्ये महाराज रुद्राक्ष धारण कसा करायचा हे सांगितलेलं आहे आपल्याला. रुद्राक्ष कोणी धारण करायचं हे सांगितलेलं आहे. संसारामध्ये कोणती समस्या आल्यानंतर आपण कोणता रुद्राक्ष धारण केला पाहिजे. प्रत्येकाच्या राशीनुसार, प्रत्येकाच्या कृतीनुसार, प्रत्येकाच्या समस्येनुसार 1 मुखी का 2 मुखी का 4 मुखी का 5 मुखी का 8 मुखी का 12 मुखी 14 मुखी 14 प्रकारच्या रुद्राक्षाचा भेद त्या ठिकाणी शिवपुराणांमध्ये आपल्याला पाहायला सापडतो. मी पुढं सांगत जाईल तुम्हाला. सुतजी महाराज सांगतात, सदाचार शिकवणारी ही भागवत आपलं शिवपुराण कथा आहे. आणि म्हणून ही शिव महापुराण कथा प्रारंभाला स्वतः महादेवांनी सांगितलेली आहे. आणि या शिव महापुराण कथेमध्ये 1,00,000 श्लोक होते. किती? 1,00,000 श्लोक संख्येचं शिव महापुराण कथा होती. मात्र कालगतीनुसार 12 संहिता याच्यामध्ये त्या ठिकाणी होत्या. मात्र कालगतीनुसार त्या ठिकाणी कलियुगामध्ये या शिवपुराणातील श्लोक संख्या कमी 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 होत 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 त्या ठिकाणी महाराज 24,000वरती आलेली आहे. किती हजारावरती? शिव महापुराण कथेमध्ये किती श्लोक आहेत? 24,000 श्लोक सध्या आपल्याला जे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये 24,000 श्लोकाचं शिव महापुराण आहे. भागवताचे किती श्लोक आहेत? 18,000 श्लोक आहेत. आणि शिव महापुराण कथेचे 24,000 श्लोक आहेत. भागवतापेक्षा शिव महापुराण कसं आहे? मोठं आहे महाराज. 24,000 श्लोकांमध्ये आपल्याला या ठिकाणी शिव नामाचा महिमा, रुद्राक्षाचा महिमा, वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा महिमा पुढे पुढे आपल्याला ऐकायला येईल. म्हणून सुतजी महाराज सांगतात, व्यासोक्त संक्षेपात व्यासांनी हे शिव महापुराण संक्षेप्तामध्ये त्या ठिकाणी कलियुगामध्ये सांगितलेलं आहे. का? कारण की कलियुगातल्या लोकांना वेळ नाही महाराज. कोणालाही विचारलं चाललं का? नाही, वेळच नाही म्हणते. कोणाला कशालाही विचारलं चाललं लग्नाला? नाही, वेळच नाही म्हणते. चाललं मंदिरात? नाही, वेळच नाही म्हणते. अरे चाल तेवढं आता शिवपुराण कथा चालू झालं, थोडीशी मदत करू लाग. नाही, वेळच नाही म्हणते आपल्याला. आणि जे वेळ नाही म्हणतात ना ते फक्त एकच काम करतात, कशाचं? झोपायचं. ज्या माणसाला काही ना काहीतरी करायचं असतं ना, ज्या माणसाला काहीतरी करायचंय महाराज, तो वेळातला वेळ काढत असतो. तो असं म्हणत नाही माझ्याकडे वेळच नाही, मला वेळच नाही, मला वेळच नाही. ज्याला काहीतरी करायचीच आहे सेवा, तो वेळ बरोबर काढल्याशिवाय राहत नाही. पण ज्याला करायचंच नसतं, फक्त त्याच्याच तोंडात असतं नाही आपल्याला वेळ नाही, आपल्याला वेळ नाही, आपल्याला वेळ नाही. महाराज वेळ सगळ्यांजवळ आहे, काढावा लागतो. आणि म्हणून शिव महापुराण कथेसाठी आपल्याला वेळ काढायचा आहे. या कलियुगामध्ये लोकांकडे वेळ कमी आहे, म्हणून व्यासांनी 24,000 श्लोक, 1,00,000 श्लोकावरून 24,000 श्लोकावरती हे शिव पुराण कथा आणलेली आहे. आणि सुतजी महाराज सांगतात, अनेक जन्माचा पुण्याचा उदय होतो तेव्हा कुठं शिव महापुराण कथा,
जन्मांतरेत भवेत पुण्यम तदा शिवपुराण लभेत. अनेक जन्माचा पुण्याचा उदय होतो तेव्हा कुठं महाराज शिवपुराण कथा ऐकायला मिळत असते. वेदशास्त्र गायला पुराणे वर्णीला, वेदशास्त्र गायला पुराणे वर्णीला, वेदशास्त्रे गायिला पुराणे वंदिला, वेदशास्त्रे गायिला पुराणे वंदिला, वेदशास्त्र गायला पुराणे वर्णीला, वेदशास्त्र गायला पुराणे वर्णीला, वेदशास्त्र गायिला पुराणे वर्णिला, वेदशास्त्र गायिला पुराणे वर्णिला. तो शिव पाहिला डोळे भारी, डोळे भरी, तो शिव पाहिला डोळे भरी, डोळे भरी, तो शिव पाहिला डोळे भारी, डोळे भरी, तेने माझ्या मना होय समाधान, तेने माझ्या मना होय समाधान, तेने माझ्या मना होय समाधान. तेने माझ्या मना होईत गमन, तेने माझ्या मना होईत गमन, तेने माझ्या मना होई समाधान. तेने माझ्या मना होय समाधान. शिव महापुराण म्हणजे प्रत्यक्ष महादेवाचं स्वरूप त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. शिव महापुराण म्हणजे साक्षात सदाशिवचं स्वरूप त्या ठिकाणी हे महादेवाचं स्वरूप आहे. शिव महापुराण जो श्रवण करतो राजसूय आणि अश्वमेध यज्ञाचं पुण्य त्याच्या वाट्याला त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. महाराज राजसूय आणि अश्वमेध यज्ञ करण्यासाठी आपल्या जवळ आहे तेवढं सगळं धन खर्च करावं लागतं. बड्या बड्या राजे लोकांनी त्या ठिकाणी राजसूय यज्ञ केला. पांडवांनी राजसूय यज्ञ केला, सगळं धन संपवलं. रामप्रभूंनी अश्वमेध यज्ञ केला. तो करणं इतकं सोपं नाही. त्याकरता महाराज हत्तीच्या सोंडेप्रमाणे तुपाची धार ओतावी लागते यज्ञामध्ये. किती? हत्तीच्या सोंडेप्रमाणे अखंड तुपाची धार त्याच्यामध्ये चालू राहिली पाहिजे. आपली भातावर पण भातावर सुद्धा टाकताना माणसं विचार करतात नाही का. तर हत्तीच्या सोंडेप्रमाणे यज्ञात कधी पडन आपल्याकडून नाही का. तूप होय ते तूप नाही का. आणि तूप म्हटलं की माणसं म्हणतात चूप. तूप म्हटलं की चूप. तिघ जण मित्र होते. राजू भाऊ मित्र किती जण? तिघ जण होते आणि तिघांनी 1-1 किलो तूप घेतलं. तिघांनी 1-1 किलो तूप घेतलं आणि सगळे तिघ जण आपापल्या घरी 1-1 किलो काचेच्या भरणीमध्ये तूप ठेवलं सगळ्यांनी. बरं का. काचेच्या भरणीमध्ये तूप ठेवल्यानंतर एका महिन्यानंतर प्रत्येक जण एकामेकाकडे जायचं आणि प्रत्येक जण एकामेकाकडे त्यांनी बोलवलं आणि बोलवल्यानंतर जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर ज्याच्या घरी पहिल्यांदा गेले ना बरं का, ज्याच्या घरी पहिल्यांदा गेले त्याच्या घरची तुपाची 1 किलो तुपाची ती भरणी अर्धी झाली होती. किती? अर्धी झाली होती. ते दोघं जण म्हणायला लागले का रे वा म्हणे एका महिन्यात 1 महिना झाला म्हणे तुपाची भरणी आणली आपण तिघांनी सोबतच आणली. तुझ्या घरची एवढी संपली म्हणे. एवढं कुठं उधळा लागते का म्हणे. अरे 15 दिवस झाले ना म्हणे. महिना होत आला आता जवळजवळ अर्धी भरणी सुद्धा खाली होणार नाही का म्हणे. अरे तूप होय ना म्हणे ते एवढं उधळा लागते का. किती कसं कसं टाकतो म्हणे तू.
आता तुम्ही जेवायला बसताच आहे म्हणून सांगतो मग मी तुम्हाला. आणि मग त्यांनी महाराज काय करायचं, त्यांनी चम्मच घ्यायचा, फक्त बुडवायचा, झटकायचा, बाहेर काढायचा आणि तोच चम्मच सगळ्या पोळेले लावायचा. तोच झटकू 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 सगळ्याला टाकायचा. असं करत करत झटकू झटकू त्याची अर्धी बॉटल खाली झाली होती. दुसऱ्या 8 दिवसांनी दुसऱ्या ज्या गडी त्या ठिकाणी भोजनाला गेले, त्याची महाराज फक्त शिगच उतरली होती. त्याची फक्त भरणीची शिगच उतरली होती. ते दोघं जण म्हणायला लागले, का रे बा म्हणे, एवढा चिकटपणा असतो का म्हणे, तू काय खातो का नाही का, काय नुसतं काय काय करतो म्हणे, काहीच तुझं तूप संपलं नाही, कसं वापरतो म्हणे. त्यांनी सांगितलं, मी कसं वापरतो सांगू का म्हणे, आता आपण जेवायलाच बसतो तर दाखवतोच ना म्हणे. त्यांनी तुपाची बॉटल घेतली, त्याच्यामध्ये शिवायची सुई घेतली, सुई घेतली. मी फक्त म्हणे सुई बुडवतो आणि पोळेले लावतो, सुई बुडवतो, एकदा सुई बुडवतो आणि सगळ्या पोळेवरून फिरवतो म्हणे. 2-4 दिवसानंतर तिसऱ्याच्या घरी जाण्याचं योग आला आणि त्याची काचेची भरणी तशीच्या तशीच भरलेली. का रे बा म्हणे, तू काय करतो, तू काय नाही म्हणे, आता तुम्ही बसताच जेवायला तर तुम्हाला सांगतोच ना म्हणे, कस काय तुझी कमी नाही झाली म्हणे, खाली नाही झाली, हा माझी अर्धी झाली, याची पाऊन झाली म्हणे, आणि तुझी जशीच्या तशीच आहे म्हणे. तुम्ही येडेत म्हणे, तुम्हाला तूप कसं खावं कळतच नाही म्हणे. म्हणे कसं खायचं, काय नाही म्हणे, नुसतं तिच्याकडे पाहत राहायचं, बाकी काय, नुसतं पाहत राहायचं, बाकी काही करायचं नाही. ते तूप होय महाराज. मला सांगा, जर घरी वापरत असताना आपण एवढा बारीक विचार करतो तूप वापरत असताना, तर महाराज तो यज्ञामध्ये हत्तीच्या सोंडे एवढी धार आपल्याकडून टाकणं होईल का, आणि आपल्याकडून राजसूय होईल का, आपल्याकडून अश्वमेध होईल का, यज्ञ आपल्याकडून होणार नाही. पण शिव महापुराण कथेचं नुसतं श्रवण केलं, 7 दिवस श्रद्धेने बसायचं, यायचं कथेमध्ये, श्रद्धेने ऐकायचं, तर राजसूय आणि अश्वमेध यज्ञाचं पुण्य यज्ञ केल्याचं पुण्य आपल्या पदरामध्ये पडत असतं. हे महात्म्य त्या ठिकाणी शिव महापुराण कथेचं आहे. म्हणून कथेमध्ये काय यायचं हा विचार या ठिकाणी शिव महापुराण कथा सांगत आहे. महाराज, जो शिव महापुराण कथा श्रवण करतो त्या श्रोत्याचं महत्व सांगितलेलं आहे. जो कथा श्रवण करतो तो मनुष्य नाही, तो साक्षात रुद्र समजला पाहिजे, तो साक्षात शिव स्वरूप समजला पाहिजे. जो शिवपुराणाची कथा ऐकतो त्याला माणूस म्हणायचं नाही महाराज, तो मनुष्य नाही, तो साक्षात रुद्र आहे, तो साक्षात भगवान महादेवाचं स्वरूप त्याला त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. हा महिमा या ठिकाणी शिवपुराण कथेचा आहे. आणि म्हणून सुतजी महाराज सांगतात, आपण सर्वप्रथम या शिव महापुराण कथेला वंदन करूयात. म्हणून वंदे शिवपुराणम हि सर्वदा प्रसन्नधी शिवप्रसन्नतो यायात दध्याम सत्वपदोयर्त्याम. शिवपुराण त्या ठिकाणी महाराज, या पुराणाला नुसतं वंदन जरी केलं तरी महाराज अनंत जन्माचं पाप आपलं नाहीसं होत असतं. म्हणून असा महिमा आहे या शिवपुराणाचा. मग शौनकांनी प्रश्न विचारला, महाराज 10:30 वाजले, मग हे पुराण कोणी कोणी ऐकायचं तेवढं सांगा. हा शिवपुराण ऐकण्याचा अधिकारी कोण आहे, या शिवपुराणाचं कोणी कोणी या ठिकाणी श्रवण करावं. के विशुद्धं तन्यया कथया पापिन कलो. या घोर अशा कलियुगामध्ये शिवपुराण कथा कोणी ऐकली पाहिजे. वदतान कृपया सूत कृतार्थम भुवनम कुरुहु. आमच्यावरती कृपा करा आणि हे शिवपुराण कथा कोणी कोणी ऐकावी तेवढं सांगा. आणि सांगतो कधी एकदा मोठ्याने महादेवाच्या नामाचा जय जयकार. हर हर, थोडा जोर से हर हर महादेव. आणि मग ही कथा कोणी कोणी ऐकायची तर त्याच्या संबंधाने वर्णन केलेलं आहे. के विशुद्धं तनया. कोणी कोणी ऐकली पाहिजे तर सुतजी महाराज सांगतात, ए मानवा पाप कृतो दुराचार रता खलहा कामिनी निरता नित्यम तेजेपि शुद्धन्यवे.
ही शिवपुराण कथा कोणी कोणी ऐकायची? तर ऐका, जो पापी आहे, जो दुराचारी आहे, जो खल आहे, अंतकरणामध्ये विषय वासना ज्यांच्या भरलेली आहे, कामी आहे, जो थोड्या थोड्या गोष्टीवरून दुसऱ्यांवरती क्रोध करत असतो, ते सगळे त्या ठिकाणी पापी मनुष्य शिव महापुराण कथेच्या श्रवणाने मुक्त होत असतात. जे सत्यापासून लांब गेलेले आहेत, कधीच खरं बोलत नाही, कायम खोटं बोलतात. जे खरं बोलत नाही, सत्य नाही ना, जे पाखंडी आहेत, हिंसक आहे, माते पिताला दोष त्या ठिकाणी देतात, आई वडिलाची जे सेवा करत नाही, अशांनी जरी शिवपुराण कथा ऐकली तरी त्यांचा त्या ठिकाणी उद्धार होत असतो. आणि या 2026 मध्ये अशी परिस्थिती आहे, घराघरात मायबाप जर कोणामुळे दुःखी असतील तर ते मुलं आहेत महाराज. घरातील मुलांमुळेच त्या ठिकाणी घरातील मायबाप रडतात. आपल्या स्वतःच्या पोटच्या गोळ्यामुळेच या 2025 मध्ये 26 मध्ये मायबापाला सुख भेटत नाही महाराज. ज्यांच्याकडून सुखाची अपेक्षा करतात ना मायबाप, त्याच मुलांकडून मायबाप दुःखी होत आहेत. एक सुद्धा गोष्ट मायबापाच्या मताप्रमाणे मुलं करत नाही. अरे घरामध्ये काही काम करायचं असेल ना तर महाराज पहिलं बायकोचा सल्ला घेतात, पण 60 वर्ष 65 वर्ष 70 वर्षाचा बाप जर घरामध्ये बसला असेल ना तर 70 वर्षाचा अनुभवी बाप बसला असताना त्याला एका शब्दानं काही करायचं असेल तर विचारत नाही. अरे पांढरे केस झालेली लुगड्यातली माय दारामध्ये बसलेली आहे. अरे आयुष्य गेलं तिचं संसार करता करता. संसार कसा करावा, काही एखादी गोष्ट नवीन करायची असेल तर त्या अनुभवी आईला एका शब्दानं कोणी विचारत नाही. मात्र 4 दिवस झाला आलेल्या बायकोला सगळं तिला विचारून त्या ठिकाणी माणसं करतात. मात्र मात्या पित्याला माणसं सन्मान देत नाही. एक वाक्य बोलू का, तुम्हाला जे करायचं ते 100% करा गड्या. मायबाप तुम्ही केल्यानंतर कधी दुःखी होणार नाही. मायबाप लेकरानं कोणतंही काम करू द्या कधी नाराज होत नसतात. मात्र मायबापाला प्रेमानं एक शब्द विचारा, त्या मायबापाला स्वतःचं अस्तित्व घरात असल्याची जाणीव होत असते. जर मायबापाला तुम्ही एका शब्दानं विचारणार नसाल ना तर ते मायबाप महाराज समोर अन्न आलं, पोट भरावं लागतं म्हणून खातात, मात्र सुखानं खात नाही. सुखानं खात नाही महाराज, सुखानं पाणी पित नाही. खायचं आहे, जगायचं आहे, राहिलेले दिवस काढायचे आहेत म्हणून, पण प्रेमानं नाही महाराज. त्यांच्या चेहऱ्यावरती ते समाधान दिसत नाही. म्हणून आपले मायबाप सुखी समाधानी राहावं असं वाटत असेल ना तर काय करायचं ते करा. परंतु कोणतीही गोष्ट करायच्या अगोदर 60 वर्षाच्या आणि 70 वर्षाच्या माय बापाला एक शब्द विचारा, बाबा असं असं करायचंय, करू का? महाराज आनंद वाटेल त्या बापाला आणि आशीर्वाद देईल आणि त्या कामाला बळ आल्याशिवाय राहणार नाही, ते काम लवकर झाल्याशिवाय राहणार नाही. पण घरातल्या मायबापाला एक शब्दानं विचारत नाही. मायबाप दुःखी आहेत घराघरामध्ये मुलांमुळं, आणि ज्यांच्यामुळं मायबाप दुःखी होतात त्या सगळ्यांनी महाराज शिवपुराण कथा ऐकली पाहिजे असं शिवपुराण सांगतं. शिवपुराणाची कथा कोणी कोणी ऐकायची याचा विचार या ठिकाणी केलेला आहे. पुढे 3 वस्तू जशा माणसाच्या संपूर्ण कामना पूर्ण करतात तसं शिव महापुराण हे आपली सगळी मनोकामना पूर्ण करणार आहे. कोणत्या कोणत्या गोष्टी मनोकामना पूर्ण करतात? कामधेनू ज्याच्या जवळ आहे त्यांनी नुसतं मनामध्ये चिंतन केलं तरी कामधेनू आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करत असते. कल्पतरू खाली आणि फळे येती मागितली. कल्पतरू खाली जर आपण नुसतं मनात जसं चिंतन केलं, म्हटल्याबरोबर तोंडातून म्हटल्याबरोबर ती वस्तू आपल्या डोळ्यासमोर येत असते. एक मनुष्य कल्पतरूच्या खाली अनायासे त्या ठिकाणी त्याला माहित नव्हतं हे झाड कशाचं आहे. दिवसभर काम करून करून दमला, थकला, भागला आणि कल्पतरूच्या झाडाखाली येऊन झोपला. आणि झोपता झोपता त्याच्या मनामध्ये आलं, इथं जर थंडगार पाणी असतं तर किती बरं झालं असतं. लगेच तिथं महाराज थंडगार पाणी, सोन्याच्या ग्लासमध्ये त्याला थंडगार पाणी भेटलं.
तो थंडगार पाणी गट 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 प्यायला लागला, विचार करायला लागला. आता जर का इथं मस्त पंचपक्वान्नाचं जेवण असतं, किती चांगली सावली आहे, पाणी सोन्याच्या ग्लासमध्ये आलं, आणि जर का चांगलं जेवण भेटलं असतं तर लगेच तिथं सोन्याच्या ताटामध्ये जेवण आलं, प्रगटच झालं लगेच. महाराज ते जेवण पाहून मस्त जेवला गडी, आणि जेवल्यानंतर पुन्हा त्याच्या मनातला हात धुता धुता काम करून दमलोय, थोकलोय, पाणीही भेटलं, जेवणही भेटलं. आता जर का फक्त एखादी चांगली मऊ मऊ गादी भेटली तर, गादी म्हटल्या बरोबर तिथं सुंदर त्या ठिकाणी मखमली गालिच्याची अशी सुंदर गादी आली, आणि हा गादीवरती बसला, आणि पाय यानं तन्नवले, आणि पाय लांबवून नुसतं त्याने अंग टाकलं. अंग टाकता टाकता त्याच्या मनामध्ये विचाराला, मी म्हणन तसं घडवून राहिलं, इथं एखादं भूत तर नसेल ना. असं म्हटल्याबरोबर भूत तिथं हजर झालं, आणि हे मला खाऊन तर टाकणार नाही ना असं म्हणेपर्यंत तर खाऊन टाकलं. महाराज कल्पतरू आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतं, कामधेनू सगळ्या मनोकामना पूर्ण करतं. तसं चिंतामणी नावाचा मणी आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करणारा मणी आहे. जसं कामधेनू, कल्पतरू आणि चिंतामणी सगळ्या मनोकामना पूर्ण करतं, तसं हे शिव महापुराण या कलियुगातील प्रत्येक जीवाच्या सगळ्याच मनोकामना पूर्ण करणार हे पुराण आहे. सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करणारी कथा आहे. म्हणून पुराण श्रवणम शंभोर्नाम संकीर्तनम यथा कल्पद्रुम फलम सम्यक मनुष्यानीनम संशय. म्हणून 3 प्रकारचं साधन त्रिक या ठिकाणी सांगितलेलं आहे. कोणतं कोणतं साधन त्रिक सांगितलं? 1 ग्रंथाला वंदन, 2 श्रवण, आणि 3 मनन. या 3 गोष्टीने त्या ठिकाणी मनुष्याच्या सगळ्या मनोकामना त्या ठिकाणी पूर्ण होतात. पुढे या शिव महापुराण कथेने एखाद्याने भरपूर आयुष्यामध्ये पाप केलं, आणि पाप केल्यानंतर शिवपुराण कथा त्यांनी ऐकली, आणि ऐकल्यानंतर त्याच्या जीवाचं कल्याण झालं, असं एखादं उदाहरण आहे का? तर हो महाराज, असं एक उदाहरण नाही, अशी अनेक उदाहरण आहेत. शिवपुराणाच्या महिम्यामध्ये आलेलं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, आणि आपण आपल्या सेवेला विराम देऊ. एकदा बडे प्यार से हर 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 सूतजी महाराज वर्णन करतात. आसीत किरात नगरे ब्राह्मणो ज्ञान दुर्लभा दरिद्रारस विक्रेता वेद धर्म परान्मुख देवराज इति ख्यातो विश्वस्त जन नायक. पहा, शिवपुराण आपल्याला सांगतं आसीत किरात नगरे. किरात नावाचं नगर आहे, आणि त्या किरात नावाच्या नगरामध्ये एक देवराज नावाचा दरिद्री त्या ठिकाणी देवराज नावाचा वेद धर्म परान्मुख, ज्याला वेदाचं ज्ञान नाही, ज्याला शास्त्राचं ज्ञान नाही, असा मूर्ख त्या ठिकाणी ब्राह्मण त्या ठिकाणी राहतो. पहा, ब्राह्मणो ज्ञान दुर्लभ असा शब्द त्या ठिकाणी वापरला. एक तुम्हाला सांगू का, ब्राह्मणाच्या नावापुढं दरिद्री शब्द लावला तरी चालेल, ब्राह्मणाच्या नावापुढं गरीब शब्द लावला तरी चालेल, मात्र ब्राह्मणाच्या नावापुढं ज्ञान दुर्लभ शब्द त्या ठिकाणी कदापि शोभत नाही. जो मूर्ख आहे, ज्ञान दुर्लभ आहे, ज्याच्या ठिकाणी ज्ञान नाही असा जो तो ज्ञान दुर्लभ. एखाद्या वेळेला ब्राह्मण गरीब चालेल, मात्र ज्ञानहीन, ज्ञान दुर्लभ त्या ठिकाणी ब्राह्मण नसावा. महाराज, हा ब्राह्मणाचा सगळ्यात मोठा अपमान आहे. ब्राह्मणाचा सगळ्यात मोठा अनादर आणि अपमान जर काय असेल तर तो मूर्ख असणं, ज्ञान दुर्लभ असणं हा सगळ्यात मोठा. आणि हा देवराज नावाचा ब्राह्मण किरात नगरामध्ये राहणारा ज्ञान दुर्लभ आहे. फक्त ब्राह्मण कुळात जन्माला आला एवढंच त्याचं ते काय असेल ते पुण्य, बाकी तो पापी त्या ठिकाणी होता. देवराज इति ख्यातो विश्वस्त जनयक. आणि मग असा असणार तो ब्राह्मण, त्याचा व्यापार होता काय, रस विक्रेता.
फळं वगैरे विकून तो त्या ठिकाणी स्वतःचं पोट भरायचा. मात्र त्याचा एक विचित्र स्वभाव होता. काय विचित्र स्वभाव त्याचा असा होता की तो महाराज दुसऱ्यांकडून पैसे घ्यायचा, दुसऱ्यांना लुटायचा, गोड बोलून त्यांच्याकडून पैसे घ्यायचा आणि दुसऱ्यांनी पैसे मागितल्यानंतर तो काही देत नसायचा. बर का, असे 2026 मध्ये बरेच देव राहत आहेत बर का. पैसे घेताना लय गोड बोलतात. पिपळा, तुमच्या अवतीभोवती असे देवराज भरपूर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला सापडतात. पैसे घेऊस तर फक्त गोड बोलतात. तू दे तर लेका, उद्याच देतो म्हणते तुला, उद्याच. आणि तो उद्या 2-2 वर्ष निघून जातात तरी तो उद्या उजळत. 8 दिवसात तर देतो म्हणतात तुला पैसे, 8च दिवसात. तू दे तर फक्त एक वेळेस. देईपर्यंतच गोड बोलतात आणि एकदा दिल्यानंतर परत लवकर परत देत नाही महाराज. असे भरपूर देवराज प्रत्येकाच्या फोन लिस्ट मध्ये आहे बरं का. प्रत्येकाच्या फोन लिस्ट मध्ये असे अनेक देवराज त्या ठिकाणी आहेत. तो कधीच स्वधर्मानं त्या ठिकाणी वागत नव्हता आणि स्वजनांना तो ठकवायचा. विशेष कोणाला, स्वजनांना, जे पाहुणे रावळे आहेत ना त्यांच्याकडून तो पैसा घ्यायचा, देतो म्हणायचा आणि देतच नसायचा. आणि पाहुणे मागायला आले का त्या ठिकाणी घरदार बंद करून कुठंतरी निघून जायचा, दुकान बंद करून कुठंतरी पळून जायचा. अनेक त्या ठिकाणी पुराण आहेत की जसा जसा काळ बदलत जाईल ना आणि त्या बदलणाऱ्या काळाप्रमाणे माणसं दुष्ट आचरण करत जातील, वाईट वागत जातील आणि जेवढं माणसांचं आचरण वाईट होत जाईल, त्या वाईट आचरणामध्ये सुद्धा, माणसांच्या दुष्ट आचरणामध्ये सुद्धा त्याचं कल्याण कसं होईल हे सांगण्यासाठी एका विशिष्ट काळानंतर वेगळे पुराण आपल्या समोर येणार आहेत. आज पुराणामध्ये, शिवपुराणामध्ये हे उदाहरण आलं. हे उदाहरण काय सत्ययुगातलं आहे का? हे उदाहरण त्या ठिकाणी दुसऱ्याकडून पैसे घ्यायचे, दुसऱ्याला लोबाडायचं, गोल बोलायचं, गोड बोलून त्या ठिकाणी महाराज सगळं त्या ठिकाणी आपला स्वार्थ साधायचा आणि दुसऱ्यांनी मागितल्यानंतर त्याच्याकडे पाठ फिरवायची, त्याला द्यायचंच नाही. महाराज स्वतःचे पैसे असून सुद्धा आपण लोकांकडून जणू काय उसने घेतोय असं आपल्याला 3-3दा त्यांच्या माग लागून देत नाही का? देत नाही का? देऊन टाक ना, आता लय दिवस झाले ना. भिकाऱ्यासारखं आपल्यालाच मागावं लागतं. ही परिस्थिती आजची बर का. व्यवहारहीन माणसं झालेली आहेत. मग अशा व्यवहारहीन झालेल्या माणसांसाठी त्यांचं कल्याण कोण करेल? तर ही शिवपुराण कथा अशा जीवांचं कल्याण करणारी आहे. आणि मग शिवपुराण सांगतं की पुढं माणसानं नियमानं, नीतीनं कमवलं पाहिजे. आपलं धन कसं कमवलं पाहिजे? नीतीनं कमवलं पाहिजे महाराज, कष्टानं कमवलं पाहिजे. 2 नंबरचं आता सुख देईल, 2 नंबरचं आता सुख देईल, पण पुढच्या पिढीला किती दुःख देईल सांगता येत. आता तुम्हाला गोड वाटेल 2 नंबर, पण पुढं उद्या काय घडेल याचा काही नियम नाही. म्हणून व्यवहार कसा असला पाहिजे तुकाराम महाराज सांगतात आपल्याला. धन कमवत असताना कसं कमवलं पाहिजे? जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. जोडून या धन उदास विचारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, 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 जोडून या धन उत्तम व्यवहार. उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी,
व्यवहारे जोडून या धन उत्तम व्यवहारे जोडून या धन उत्तम व्यवहारे जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. माणसाने जे धन कमवायचंय ते चांगल्या विचाराने उत्तम व्यवहाराने धन कमवावं आणि खर्च करताना हे माझं नाही उदास विचारे वेच करी. मात्र हा देवराज तसा करत नव्हता. वाईट मार्गाने त्या ठिकाणी तो धन कमवायचा. तर लवकर त्या ठिकाणी घेऊन या. भगवान पंढरीनाथाचं दर्शन करूयात आणि मनवाणीला तृप्त करून आजच्या या कथेला विराम देऊयात. बोले सांब सदा शिव भगवान की जय. पर भव से उतर जाएगा जीव कहने से तर जाएगा पर भव से उतर जाएगा जीव कहने से तर जाएगा और भव से उतर जाएगा जीव कहने से तर जाएगा और भव से उतर जाएगा जीव कहने से तर जाएगा पर भव से उतर जाएगा जीव कहने से तर जाएगा पर भव से उतर जाएगा जीव कहने से तर जाएगा पर भव से उतर जाएगा शिव कहने से शिव कहने से जय हो. कहने से तर जाएगा और भव से उतर जाएगा जीव कहने से तर जाएगा और भव से उतर जाएगा उसके आगे तू झोली फैला जीव झोली को भर जाएगा हो उसके आगे तू झोली फैला जीव झोली भर जाएगा उसके आगे तू झोली फैला जीव झोली को भर जाएगा शिव कहने से जय हो. शिव कहने से शिव कहने से तर जाएगा और भव से उतर जाएगा मधुर्या. कहने से तर जाएगा पर भव से उतर जाएगा हरि बोल. बड़ी मुश्किल से नर्तन मिला है ना जाने किधर जाएगा बड़ी मुश्किल से नर्तन मिला है न जाने किधर जाएगा बड़ी मुश्किल से नर्तन मिला है ना जाने किधर जाएगा शिव कहने से जय हो. शिव कहने से हरि बोल. कहने से तर जाएगा और भव से उतर जाएगा जीव कहने से तर जाएगा और भव से उतर 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 जाएगा. सगळ्यांनी आपण जागेवरती उठून उभं राहायचंय 2 मिनिटं. भगवान पंढरीनाथाचं सगळ्यांना दर्शन झालं. आता देवांना मी तुमच्या मध्यभागी पाठवतो.
सगळ्यांनी गोलाकार करून भगवान पंढरीनाथाला, कारण की भगवान पंढरीनाथ महादेवाचे सगळ्यात मोठे उपासक आहे. म्हणून महादेवा पंढरीनाथाच्या डोक्यावरती काय आहे महाराज? भगवान महादेव बसलेले आहेत. म्हणून कधी पहा तुम्ही पांडुरंगाची जर मूर्ती पाहिली तर मूर्तीच्या डोक्यावरती कोण बसलेला आहे? भगवान महादेव आहेत. म्हणून महादेवांना डोक्यावर धारण करणारे भगवान पंढरीनाथ आहेत. म्हणून पंढरीनाथाचं दिव्य दर्शन आपल्याला आज होत आहे. खाली घेऊन जा, इथे मध्यभागी सगळ्यांनी गोलाकार करून दिव्य त्या ठिकाणी 1 मिनिट त्या ठिकाणी संकीर्तन करायचं आहे. आणि हरी बोल. बोरीचे नाव विठ्ठल पांडुरंग. विठ्ठल 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 बोला हरीचे नाव विठ्ठल पांडुरंग. बोला हरीचे नाव विठ्ठल पांडुरंग. हरी बोल. आनंद जाकर सब गाव. हरी वाजवून सगळे मोठ्या प्रेमाने जय हो. मागे उभा विठ्ठल पुढे उभा विठ्ठल. मागे उभा विठ्ठल मागे उभा विठ्ठल पुढे उभा विठ्ठल. मागे उभा विठ्ठल पुढे उभा विठ्ठल. विठ्ठल 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 बोला हरी जय हो. विठ्ठल पांडुरंग. बोला हरीचे नाव विठ्ठल पांडुरंग. तुमचा मुदा विठ्ठल आमुदा तुमचा विठ्ठल. आमचा विठ्ठल आमचा तुमचा विठ्ठल तुकोबाचा विठ्ठल नामयाचा विठ्ठल. उभाचा विठ्ठल नामयाचा विठ्ठल जनाईचा विठ्ठल सकुबाईचा विठ्ठल. जनाईचा विठ्ठल सखुबाईचा विठ्ठल नामयाचा विठ्ठल तुकोबाचा विठ्ठल. नामयाचा विठ्ठल 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 बोला हरीचे नाव विठ्ठल पांडुरंग. बोला हरीचे नाव विठ्ठल पांडुरंग. बोला हरीचे नाव विठ्ठल पांडुरंग. जय हो. बोला हरीचे नाव विठ्ठल पांडुरंग. बोला हरीचे नाव विठ्ठल विठ्ठला पांडुरंग